माझं नाव समीर शहा, सरिता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कोथरूड, पुणे. ज्या वेळेला आम्हाला त्यांना निवडायची वेळ आली त्यावेळेला आम्ही सभासदांनी विचारलं, सभासदांनी सांगितलं की मार्केटमधलं त्यांचं असलेलं नाव, त्यांचा पारदर्शकपणा आणि त्यांची सामाजिक बांधिलकी, कुठेही निगेटिव्ह फीडबॅक थोडक्यात मिळाला नाही त्यांचा. जिथे आहे तो सकारात्मकच फीडबॅक मिळालेला आहे. आम्ही साधारण 41 मेंबर होतो. 41च्या 41 मेंबर मी 100% वोटिंग करून कोटी भास्कर डेव्हलपर संघ निवडला. पारदर्शक म्हणजे त्यांनी जे कमिट केलं होतं आम्हाला, ज्या ज्या गोष्टी आम्हाला कागदावर लिहून दिल्या त्या सगळ्या पूर्ण केल्या. कुठेही त्या अर्धवट ठेवल्या आहेत किंवा झाल्याच नाहीयेत अशातला भाग कुठला नाही. माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की त्यांनी जे आम्हाला कमिट केलं त्यापेक्षा काही गोष्टी जास्तच दिल्या. नक्कीच आम्ही मागे वळून बघतो की ज्या वेळेला 3 वर्षापूर्वी साधारण 20 जानेवारी 2022ला आमचा जेव्हा भूमिपूजन झालं, आमचा प्रवास अतिशय खूप छान आणि खेळीमेळीचा झाला. म्हणजे कोटी भास्कर आमच्या घरातलेच असल्यासारखे वावरले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज एक निकष हा फार महत्वाचा आहे की प्रत्येक मेंबरनी जर आज कोटी भास्करांना फोन केला तर ते स्वतः डायरेक्ट भेटतात आणि प्रत्येकाला खूप छान वेळ देतात ते, आणि वेळ देऊन त्यांच्या शंकांचं निरसन लगेच ताबडतोब त्यांचा निर्णय असतो, हो किंवा नाही. नक्कीच देणार, कारण त्यांची टीम असो, सर असो, त्यांचे इंजिनियर्स आहोत, साईटवरचे इंजिनियर्स असो, बऱ्याच वेळा असं होतं की ते इमिजिएट येतात आणि जे काही काम आहे ते करून जातात. त्यांचे व्हेंडर्स काही आहेत ते इमिजिएट येऊन काम करून जातात. म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो ना, आफ्टर सेल सर्व्हिस जी आहे या क्षेत्रातली ती फार महत्वाची आहे. त्यासाठीच माझं सजेशन किंवा माझं कायम हे असेल की कोटी भास्कर डेव्हलपर्सला तुम्ही कायम निवडा. त्यांच्याच टॅगलाईन मध्ये आम्ही मनात घर करतो, तर नक्कीच त्यांनी आमच्या मनात, म्हणजे आज 41 मेंबरच्या मनात नक्कीच घर केलेलं आहे. त्यांनी दिलेली आज आम्हाला क्वालिटी, ज्या क्वालिटीची दिलेली आहे ती लॉंग टर्म टिकणारी आहे. आम्ही नक्कीच सजेस्ट करतो. आम्ही आजही मी बाहेर गेलो, कोणी मला विचारलं तर मी नक्कीच त्यांचं नाव पहिलं सजेस्ट करतो.